राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर पहिलं अधिवेशन. मुख्यमंत्री फडणवीस 6 मार्चला अर्थसंकल्प सादर करणार. यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविनाच होणार. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपद रिकामं असल्यानं प्रश्न मांडताना विरोधकांची कसोटी लागणार. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती. लाचखोरी प्रकरणात झिरवाळांचा राजीनामा घ्यावा विरोधकांची मागणी. तर पुराव्यांमध्ये झिरवाळांचं नाव नाही, फडणवीसांकडून क्लीन चिट. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा होण्याची शक्यता. हिंदुत्ववादी संघटनांच्या मागणीनंतरही महायुती सरकारकडून हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती. मुंबई महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकपदी 2 जणांना संधी. प्रकाश सुर्वेंचे चिरंजीव राज सुर्वे यांना स्वीकृत नगरसेवकपद, तर बाळकृष्ण बिद्रा यांना स्वीकृत नगरसेवकपद मिळण्याची शक्यता. अजित पवारांच्या शोकसभेचं आज मुंबईमध्ये आयोजन. वरळी डोममधील शोकसभेला सर्व पक्ष नेते उपस्थित राहणार, तर तब्येतीच्या कारणास्तव शरद पवार गैरहजर राहणार. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेची पुन्हा एकदा लाँग मार्चची हाक. प्रलंबित मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं लाल वादळ. उद्या अहिल्यानगरला धडकणार. राजूर ते अहिल्यानगर असा शेतकऱ्यांचा लाँग मार्च. बदलापुरातील महिलांच्या अंडाशय तस्करी प्रकरणी पोलिसांचा सखोल तपास सुरू. रॅकेटमध्ये मुंबई ठाण्यातील अनेक बड्या डॉक्टरांचा सहभाग असण्याची शक्यता. पोलिसांकडून अनेक रुग्णालयांची झाडाझडती. पुण्याचा दिवे घाट आज 2 तास बंद. आळंदी पंढरपूर पालखी मार्ग रुंदीकरणाचं काम सुरू. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन.